मित्रांनो जी हे जे दिसत आहेत ना, ही टायकोळ्याची भाजी आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही आलो ना, ती पेवग्याची भाजी लोक काढतात, बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी गावचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो सध्या पावसाबिवसाच्या असतात, रानभाज्या सगळीकडे कुठं येतात, उगवून येतात. जसे की भरपूर प्रकारच्या असतात, पेवगज असतात आमच्या इथे, टायकोळं असतात, अजून एका पानाच्या भाज्या असतात, ते कुठे कुठे सापडतात. तर तेच आता आम्ही भाज्यांसाठी जातो आहे. चला तर तुम्हाला मी पुढे मित्रांनो जे हे अळूचे पानं दिसत आहेत ना, हे अळूची पानं आहेत. आणि मागे बघा तिथे व्हाळी वाहता, म्हणजे पाऊस होता हो 2 दिवस मित्रांनो. म्हणजे आता सुद्धा पाऊस जरा थंड झाला आहे, पण पाणी इथे कमी आहे. नाही तर पाणी तुम्ही बघा, आपला एक व्हिडिओ आलेला आहे, तर तुम्ही बघू शकता कसं आहे. ते लोक पुढे गेले, आपण जाऊया यांच्यासोबत. हे इथे पण पाणी वाहतंय, इथे आवाज येते पाण्याचा, ती बघा, बघू शकता मित्रांनो. हयो पाणी वाटतं, प्रत्येक ठिकाणी पाणी वाहताच. आता आम्ही हे पोचलो ना, हे सगळ्यांचे कोपरे आहेत, आमचे पण हेच कोपरे आहेत. अजून तुमच्या भात कापून झाला असा का नाही तर सांगा कमेंटमध्ये. आमचा तर अजून नाही झाला, आता लवकरच पुढच्या रविवारपर्यंत कापतलो. तर हय सगळ्यांची शेती होत हय त्यांनी मळो एक असा थळ वेगळी ठिकाणी आहे, ते बघा. हय हय लावणी झालेली आहे काही काही लोकांची. काय लागो या खय उतारला, खय उतारला का या डबरू काय. तर मित्रांनो हा बघा, पाण्यासाठी गेलेलं आहे, स्वच्छ निर्मळ पाणी आहे ते. थैचं पाणी सगळं हय येतं. तर मित्रांनो हेंका माहिती असतं रानभाजी खय असतं, खय असतं गो भाजी. खयची भाजी हा पेवगो. हे बघा मित्रांनो, ही जी दिसतात ही पेवग्याची भाजी आहे. तर मित्रांनो आम्ही आलो ना, ती पेवग्याची भाजी लोक काढतात, बघू शकता. कोवळे पाणी घ्यायचे असतात काय गो, बघू शकता आतमध्ये काढलेले आहेत. काढते हे बघ, हयो वाट पार परवा होता वाही आणि पाणी असतं ना, पाणी वरनं येतं काय गो. का बघा, तर आपण वरती बघितलं ना तेच. आणि हे इथे सगळी लावणीचं झालेलं आहे का, बघू शकता. ही बघा, ही लावणी इथे लावून झालेलं आहे, चिखल करून पूर्ण, भारी वाटतं. चला पुढे जाऊया, ही लोक म्हणतात हे गावली थोडीफार, पुढे जाऊन बघूया. ढोरा सोडलेली आहेत कोणची तरी, तेव्हा काढतोच. काढाई बघा, पिशी आणलेली आहे. बघा हे गावलीचं, पुढे जाऊया. सगळीकडनं थोडी थोडी भाजी घ्यायची, जायची आणि हळूहळू पुढे जायचं. अजून भरपूर ठिकाण बाकी आहे. ती बघा लाकडाशी कापून टाकलेली आहे. ढोरा मारतात का माहीत नाही आहे. मित्रांनो जी हे जे दिसत आहेत ना, ही टायकोळ्याची भाजी आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, ह्या भाजींना टायकोळे बोलतात. इथे हे लोक काढतात ना, मी 2 प्रकारच्याच भाजी काढतोय. काढल्या का थोडाफार तरी, हे लोक काढतात इथे थोडीफार. तुम्ही ही भाजी खाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही काढायला आलो आहे. ह्याच्या आधी मी खाली आहे, 2 वर्षा पहिला खाल्लेलं आहे. 2 वर्षाने आता मी परत आलो आहे. 2 वर्षापूर्वी खाल्लेल्या आहे भाज्या, पण गेले 1-1.5 वर्ष नाही खाल्लेल्या आहे भाज्या. पावसाच्यामध्ये असंच प्रॉब्लेम असतो, रस्त्यामध्ये असं पाणी भरतं, पूर्ण चिखल होऊन जातो. आता आम्ही जरी सायकल बिकल चालवायला आलो कधी, गाड्या बिड्या सगळे पाणी अंगावर उडतं. रेनकोट घातल्याशिवाय गेलाच नको. तुम्हीच इथे बघू शकता केवढं चिखल झालेलं आहे पूर्ण तिथपर्यंत. आपले कोकणातले रस्तेच युनिक आहेत. तर मित्रांनो आम्ही गेलो रानभाज्या आणायला. बघा एवढ्या भरपूर प्रकारे आपल्याला 2 प्रकारच्या भाज्या रानभाज्या भेटलेल्या आहेत. तर आता ह्याची रेसिपीचा पण व्हिडिओ आपण नक्कीच करूया. तर चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका.